10वी 12वी परीक्षा कॉफीमुक्त पार पडण्यासाठी प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे। मी सध्या बोरगाव येथे एकलव्य विद्यालयात आहे। आपण बघू शकता या ठिकाणी प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि विद्यार्थीसाठी सोय होय नाही याकरिता या ठिकाणचे पूर्ण शिक्षक विभाग सज्ज झालेला आहे। आमच्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे शिक्षक आहेत। सर काय सांगणार आपण? या ठिकाणी विद्यार्थी 10वी आणि 12वीची परीक्षा आहे आणि या ठिकाणी केंद्र आहे, कशा प्रकारची आपण उपाययोजना करत आहात? नमस्कार, मी विजय कुमार मोरे, PGT इंग्लिश, आणि मी या CBSE AISSE आणि AISSE या परीक्षांकरिता डेप्युटी CS म्हणून इथे काम करणार आहे। या CBSEच्या परीक्षांकरता आपल्या विद्यालयामध्ये सेंटर म्हणून 10वीच्या 227 विद्यार्थी आणि 12वीचे 52 विद्यार्थी यांची परीक्षा होणार आहे। वेगवेगळ्या पेपरसाठी ती परीक्षा असेल आणि ही परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून मार्चच्या शेवटपर्यंत ती चालेल। या परीक्षेसाठी तयारी म्हणून आपल्या शाळेतील 10 वर्गखोल्या या परीक्षा हॉल म्हणून आपण त्या उपयोगात आणणार आहोत। प्रत्येक वर्गखोली ही CCTVने सज्ज आहे आणि त्याचबरोबर त्या CCTVचं कंट्रोल आपण कंट्रोल रूममध्ये एक डेडिकेटेड शिक्षक त्यासाठी हँडल करण्यासाठी असेल। या होऊ घातलेल्या परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचे वाममार्गाचा वापर किंवा कॉपी वगैरे होऊ नये यासाठी हे सर्व उपाययोजना आपण केलेल्या आहेत। आमच्यासोबत आणखी एक शिक्षक आहेत। सर काय सांगणार, कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली विद्यार्थ्यांसाठी आणि कशा प्रकारचं बसणार आहे तिथं आणि कॉपीमुक्त कशा प्रकारचं पार पडणार आहे तिथे? विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात ऑलरेडी आम्ही खूप स्वरूपाच्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि सतत त्यांना आपण त्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे। इथं कुठल्याही प्रकारचे अनफेअर मीन्स गोष्टी न होण्यासाठी आम्ही एक टीम नियुक्त केलेली आहे की जे विद्यार्थ्यांच्या जेव्हा विद्यार्थी या शाळेत प्रवेश करतील तर सुरुवातीलाच महिला काही कर्मचारी व पुरुष कर्मचारी विद्यार्थ्यांकडे असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तपासून त्यांना आतमध्ये सोडणार आहेत व त्यासोबतच विद्यार्थी जेव्हा आतमध्ये बसतील सुरुवातीचे जे 15 मिनिट्स आहेत त्यांना जे रीडिंगसाठी जे टाईम दिलेला आहे त्या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रॉपर ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना त्यांना आम्ही देऊ व त्यांचा जो रीडिंग टाईम आहे त्यांना तो मिळेल। त्यानंतर 3 तासापर्यंत विद्यार्थी जेव्हा समजा त्या दरम्यान एखाद्या वेळेस तो बाथरूमकडे जात असेल किंवा पिण्याच्या पाण्यासाठी जात असेल तर त्यावेळेस त्यांच्यासोबतसुद्धा एखादा कर्मचारी नियुक्त केलेला आहे। म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे अनैतिक किंवा अनफेअर मीन्स ज्या गोष्टी म्हणतो आपण किंवा कॉपीसाठी ज्या गोष्टी आहेत असं कुठलंही वातावरण इथं नाही आहे। आणि सध्या पाहायला गेलं तर सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा संपूर्ण देशभरात म्हणा आता ह्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा ज्या नेस्ट आणि MTPS सोसायटी अंतर्गत येत असतात। त्यामुळे ते आमच्याकडे आमचे जे आयुक्त मॅडम आहेत लीना बनसोड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या गोष्टी इथं व्हायला पाहिजे त्यांच्यानुसार ह्या गोष्टी इथं पार पडणार आहेत। नक्कीच गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभाग सज्ज झालेले आहेत आणि सर्व वर्गखोल्यात CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। 12वीसाठी 80 केंद्र तर 10वीसाठी 98 केंद्र हे ठेवण्यात आलेले आहेत आणि कॉफीमुक्त असा एक 10वी आणि 12वीची परीक्षा अशी पार पडणार आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।